नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एक योजना बघणार आहोत ज्याचं की नाव आहे प्रधानमंत्री उज्ज्वल योजना। या यू वरून आणि उ वरून सुरू होणाऱ्या अशा बऱ्याच योजना आहेत, जसं की उज्ज्वल आहे, उजाला आहे, उदय आणि उडान। तर या सगळ्या योजना आपण करणार आहोत, बट आपण पहिल्यांदा एक उज्ज्वल योजनापासून सुरू करू। ओके, तर या योजनेमध्ये अशी बरीच इन्फॉर्मेशन आहे जी की मॅगझिन्समध्ये वगैरे कुठं अवेलेबल नाही आहे सध्या तरी, कारण मी हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आधी पण सांगितले। हे सगळे गव्हर्नमेंट GRs आणि गव्हर्नमेंट साईट्सवरून कलेक्ट केलेली इन्फॉर्मेशन आहे। तर ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, याचा तुम्हाला नक्की फायदा होईल येणाऱ्या एक्झाममध्ये। ज्यांनी कुणी या आधीच्या योजनांवरचे व्हिडिओ बघितलेले नाही आहेत त्यांच्यासाठी मी खाली कमेंट बॉक्समध्ये त्याच्या लिंक प्रोव्हाइड करतो। प्रत्येक योजना व्यवस्थित एकदम टाइम देऊन बघा, ओके, आणि त्याच्या व्यवस्थित नोट्स पण बनवा। तर आता वेळ न वाया घालवता आपण आजची योजना सुरू करूया। प्रधानमंत्री उज्ज्वल योजना। तर ही योजना 1 मे 2016ला लागू झाली। या योजनेचा शुभारंभ स्वतः नरेंद्र मोदींनी केला। या योजनेचं ब्रीदवाक्य आहे स्वच्छ इंधन चांगले इंधन। आता यामध्ये तुम्हाला याचं ब्रीदवाक्य पण लक्षात ठेवायचं आहे। आणि योजना कुठून सुरुवात झाली हे विचारत नाहीत, बट तुम्हाला माहिती असावं की माधेपूर जिल्ह्यातल्या बालिया हे उत्तर प्रदेशमधलं गाव आहे, तिथून याची योजनेचा शुभारंभ झाला। तर प्रधानमंत्री उज्ज्वल योजना याच्यामध्ये काही उद्दिष्ट आहेत, जसं की जे दारिद्र्य रेषेखालील फॅमिली असेल, म्हणजेच त्याला बिलो पॉवर्टी लाईन म्हणतात, BPL, तर अशा फॅमिलीजमधल्या महिलांना स्वयंपाकासाठी गॅस जोडणी मोफत देणे आणि जवळजवळ 5 करोड कनेक्शन्स हे 2019 पर्यंत द्यायचेत। याचबरोबर 1600 रुपये हे प्रत्येक गॅस कनेक्शनला एक फायनान्शियल सपोर्ट म्हणून पण दिले जातील। या योजनेसाठी एकूण जो गुंतवणूक आहे ती जवळजवळ 8000 करोड एवढी मोठी आहे। अजून बरेच उद्दिष्ट आहेत, ती म्हणजे, तर मित्रांनो, या योजनेचा फायदा किंवा ही योजना जी राबवण्यात येणार आहे ती 2016, 2017 आणि 2018 या 3 फायनान्शियल इयर्समध्ये लागू करण्यात येईल। जर आपण यावर्षीचा म्हणजे 2016 या फायनान्शियल इयरचा आपण विचार केला तर आत्तापर्यंत 2000 करोड रुपये एवढा मोठा निधी खर्च करण्यात आला आहे आणि यातून 1.5 करोड महिलांना हे नवीन गॅस कनेक्शन देण्यात आलेत, अशा महिलांना की ज्या BPL कॅटेगरीमध्ये मोडतात, म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन। ओके, तर यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे की हे कुठल्या कुठल्या फायनान्शियल इयरमध्ये ही योजना लागू होईल, तसंच या योजनेमधून किती रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे आणि या योजनेचा टोटल खर्च किती आहे तर 8000 करोड। हे थोडे फॅक्च्युअल डाटा आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा। ओके, आणि जे टार्गेट आहे म्हणजेच 5 करोड महिलांना ह्या योजनेतून लाभ देणार, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा। आता आपण बघू की ही योजना जी आहे ती कोण आणि कुठलं मिनिस्ट्री राबवतीये। ओके, तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेची अंमलबजावणी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय करते, ज्याचे की मंत्री आहेत श्री धर्मेंद्र प्रधान। हे तुम्ही नाव लक्षात ठेवा, हे कुठली मिनिस्ट्री काम करते याच्यासाठी ते पण लक्षात ठेवा। आणि या मिनिस्ट्रीची ही पहिली कल्याणकारी योजना आहे। ओके, याच्या आधी कुठली अशी कल्याणकारी योजना या मिनिस्ट्रीने राबवली नव्हती। तर हे मी असं कल्याणकारी का म्हणतोय, कारण या योजनेतून आपल्या पूर्ण हिंदुस्थानामध्ये स्वयंपाकासाठी गॅसचा वापर करण्यात येईल आणि त्याच्यामुळं महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे, म्हणून ही कल्याणकारी योजना आहे। ओके, आता आपण बघूत की याचे नेमके फायदे काय काय आहेत। या योजनेचे आणखी फायदे विचारात घेतले तर या योजनेचा सगळ्यात जास्त फायदा महिला सशक्तीकरण आणि त्यांच्या आरोग्याची सुरक्षा ह्याच्यासाठी होणार आहे। आणि मुख्य म्हणजे हवा प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हे एक चांगलं पाऊल मानलं जाते। लहान मुलांच्या आरोग्याला हवा प्रदूषणामुळे होणारे जे घातक विकार आहेत ते ह्या स्कीममुळे होणार नाहीत, कारण ह्या योजनेचा मुख्य उद्देशच आहे की ह्या चुलींच्या ऐवजी घरांमध्ये गॅस सिलेंडर्स यावेत। आता जर हे लहान मुलांचा जर आपण विचार केला तर हे जे बिलो पॉवर्टी लाईन फॅमिलीज असतात, तर त्या फॅमिलीजमध्ये सहसा कसं होतं की एक बाई जर स्वयंपाकाला बसली तर तिची लहान मुलं तिच्या आजूबाजूलाच तिथंच असतात। मग ती ज्यावेळेस चुली थ्रू किंवा त्या ज्यावेळेस जाळून स्वयंपाक बनवतीये त्यावेळेस त्याचा धूर तिलाच नाही तर तिच्या त्या लहान बाळांना सुद्धा अफेक्ट करते। तर हेच सरकारचं या योजनेमागचं हे एक मुख्य धोरण आहे की या लहान मुलांना पण या आजारापासून वाचवणं। आणि मुख्य म्हणजे की सध्या एक रिपोर्ट आला होता की दरवर्षी हिंदुस्थानात 5 लाख लोक मरतात या हवा प्रदूषणामुळे, तर हे प्रमाण सुद्धा या योजनेमुळे नक्कीच कमी होईल। इथं आपण शरीराला या हवा प्रदूषणामुळे काय काय दुष्परिणाम होतात ते बघूत। तर एअर पोल्युशनमुळे बरेच दुष्परिणाम होतात।
याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो, कारण लास्ट इयर नॉईज पोल्युशनवरती क्वेश्चन आला होता. नॉईज पोल्युशनमध्ये काय काय विकार होतात ते विचारलं होतं. तर यंदासुद्धा हे हवा प्रदूषण हे फार चर्चेमध्ये आहे. जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की चायनामध्ये पण हवा प्रदूषणाचा फार मोठा इफेक्ट होतोय सध्या, आणि आपण याच्यावरती एक लेक्चर पण बनवलं आहे, ते पण तुम्ही बघू शकता. तर या एअर पोल्युशनमुळं प्रीमॅच्युअर डेथ होऊ शकते. जसं की आपण आपल्या दिल्ली पोल्युशनच्या लेक्चरमध्ये बघितले की तिथलचे लोक जवळजवळ 2 करोड लोक हे त्यांच्या आयुष्याच्या 3 वर्ष आधी मरतील. हा रिपोर्ट वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिला आहे. त्यामुळं याच्यावरती व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या. दुसरा म्हणजे अस्थमा होऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतात, अजून लंग कॅन्सर होऊ शकतो, आणि जे जन्मणारं मूल आहे त्या मुलाचं नॉर्मल मुलांपेक्षा वजनसुद्धा कमी राहू शकतं. तर असे बरेच आहेत. तुम्ही इथं मी सगळे मेन्शन केलेत, तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा. असे नोट डाऊन करा की तुम्ही कधी विसरणार नाही, कारण हे कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये विचारणारच. ओके. तर जसं की आपण सगळे पॉईंट बघितलेत की याचा बेनिफिट किती लोकांना आहे, याचं बजेटमध्ये अलोकेशन म्हणजे या स्कीमसाठी किती बजेट अलोकेट केलं आहे, याचे फायदे काय आहेत, कुठल्या फॅमिलीजला याचे फायदे होणार आहेत, हे सगळ्या गोष्टी या फक्त या इंग्लिशमध्ये लिहिल्यात. कारण बरेच मुलं मला रिक्वेस्ट करतात की सर इंग्लिशमध्ये लेक्चर बनवा, तर ते तर पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळं मी हा कंटेंट टाकला आहे, त्यांनी व्यवस्थित लेक्चर पॉज करून बघायला. आता आपण बघू की जो लास्ट लेक्चरमध्ये आपण एक प्रॉब्लेम घेतला होता सॉल्व्ह करायला, त्याचा आन्सर काय आहे. हा आपला लास्ट लेक्चरमधला प्रॉब्लेम आहे जो मी तुम्हाला सॉल्व्ह करायला दिला होता. ह्याच्यामध्ये कोन कसा काढायचा हे बऱ्याच जणांनी मला नंतर कमेंट करून प्रश्न विचारलाय की सर हे कोन कसा काढतात आम्हाला नाही माहिती. तर त्याच्यासाठी एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे, तोच तुम्ही लक्षात ठेवा. बाकी त्याच्या मेथड आहे की 1 डिग्री किंवा 1 मिनिटमध्ये किती डिग्रीचा चेंज होतो, किती अंशाचा कोनचा फरक पडतो वगैरे, बट ते तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. आपल्याला फक्त आन्सर काढायचं आहे एक्झाममध्ये. तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे की कोन बरोबर 30 H म्हणजे अवरसाठी आहे, तास, आणि -11 डिवायडेड बाय 2 11/2 M म्हणजे मिनिट. तर जी तासाची व्हॅल्यू असेल ती Hच्या जागेवर ठेवायची, आणि मिनिटाची जी M म्हणजे मिनिटाची जी व्हॅल्यू असेल ते Mच्या जागेवर ठेवायची. मग आपल्याला 3 वाजून 30 मिनिट हे आपल्या क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की दुपारचे ठीक 3 वाजून 30 मिनिट झालेत, तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात कोण किती अंशाचा असेल. तर Hच्या जागेवरती 3 ठेवा आणि Mच्या जागेवरती 30 ठेवा. हे दोन्ही ठेवून कॅल्क्युलेशन करा. आता कॅल्क्युलेशन पण मी दाखवलेत खाली की 30 गुणिले 3 वजा 11/2 गुणिले 30 बरोबर काय होतं आहे. 30 गुणिले 3 म्हणजे 90, आणि 11/2 गुणिले 30 हे कॅल्क्युलेशन केल्यावरती 30ला 2नी भाग जाईल, 11 गुणिले 15 राहील. 11 गुणिले 15 केल्यानंतर 165 आपल्याला भेटेल. 90 वजा 165 केलं तर -75 हे आपल्याला कॅल्क्युलेशनने व्हॅल्यू भेटते. बट आपल्याला माहिती की कोन जो असतो ज्याला अँगल म्हणतात तो कधी सुद्धा निगेटिव्ह नसतो. तर तोच निगेटिव्ह न कन्सिडर करता त्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करा, मायनस साईन काढून टाका, तर 75 डिग्री हे आपला आन्सर राहील. आता आपण बघू की आजचा आपला तुमच्या होमवर्कसाठी जे आपण क्विज खेळतोय दररोज, तर त्याच्यासाठी कुठला क्वेश्चन आहे. तर हा आजचा तुमचा बुद्धिमत्ता चाचणीचा सराव प्रश्न आहे. व्यवस्थित प्रॅक्टिस करा. ह्याच्या आधीचा पण आपण क्वेश्चन अशा प्रकारे बघितला एक, तर मला वाटतं की तुम्हाला तो आता सोपा होईल सॉल्व्ह करायला. ओके. ह्याचे आन्सर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ही जी आपण ॲक्टिव्हिटी करतोय, हे जे आपला इनिशिएटिव्ह आहे ह्याच्यामध्ये नक्की पार्टिसिपेट करा. प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर देत जा, जेणेकरून तुमचा सीसॅटची प्रॅक्टिस पण रोज होत जाईल. ओके. फक्त बाकी GSचा अभ्यास नका करू, तर सीसॅट सुद्धा महत्त्वाचा आहे तेवढाच. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतो, लेक्चर कसं वाटले हे आम्हाला नक्की कळवा. लेक्चर आवडलं असेल तर त्याला लाईक करा, आणि तुमच्या मित्रांमध्ये पण जे आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, कोचिंग अफोर्ड करू शकत नाहीत, त्यांच्यापर्यंत पण लेक्चरच्या लिंक्स शेअर करत जा. ओके. कारण शेअर केल्यानंतर नक्कीच ज्ञान वाढतंच. तर प्लीज असं इनिशिएटिव्हमध्ये काही ना काही पार्टिसिपेट करत राहा आणि बोलकं व्हा, जेणेकरून तुमची पर्सनॅलिटी पण इम्प्रूव्ह होत राहील. तर या लेक्चरमध्ये तुमच्याशी एवढंच सांगायचं होतं. आणि ज्यांना कुणाला चॅनल सबस्क्राईब कसं करायचं हे माहिती नाही आहे, त्यांच्यासाठी मी परत एकदा सांगतो. तर इथं तुम्हाला लेफ्ट हँड कॉर्नरला एक विजन गव्हर्नमेंट जॉब नावाचा लोगो येईल. त्या लोगोवरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस सबस्क्राईबचं ऑप्शन उघडेल. तर तिथं क्लिक करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. सबस्क्राईब करण्याचे तुम्हाला बरेच फायदे आहेत. तुम्ही माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता, त्या थ्रू कमेंट्स टाकू शकता, आणि त्याचे रिप्लाय पण मला देता येतील. मग
ओके, तर ज्यांनी कुणी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. या लेक्चरमध्ये तुमच्याशी एवढंच बोलायचं होतं. भेटूया एका पुढच्या योजनेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.